की डोनेशन देऊन पैशाने शिक्षण भेटता कामा नाही हो. पैशाने शिक्षण भेटलं की त्याचा व्यवहार झाला, इट बिकम कमर्स, इट बिकम मार्केट. डॉक्टर होताना तुम्ही हा विचार नाही केला की मी डॉक्टर होतो, मला खूप पैसे भेटतील आणि म्हणून मी डॉक्टर होतो? पैसा म्हणजे सुख, दॅट इज रॉंग. तुमचे मुलं बरोबर आहे, तुमचे मुलं गोड बोलतात, तुम्हाला समाजात किंमत आहे, दॅट इज कमाई. कारण पैशाला तुम्ही एखाद्या डॉक्टर घ्या, ही मस्ट हॅव नॉलेज. दॅट नॉलेज इज द रिचनेस. माझं ज्ञान रिच आहे. ज्ञानानं श्रीमंत पाहिजे मनुष्य, पैशानं नाही. एक दिवस असं झालं की 6 महिन्याचं मूल आणि त्याची आई, त्याच्या आईला विंचू चावला. सकाळी दम लागला, खोकला यायला लागला, रक्त पडायला लागलं. आईनं मूल पाजायला घेतलं आणि प्राण सोडलं. जिवंतपणे नातेवाईकाला बोलून घ्यायचे, हो याचं उद्या प्रेत यात्रा काढणं पडेल आपल्याला. म्हणजे जेवण पुणे मृत्यूची तयारी करीत आहे. असा प्रसंग होता तो. आय एम व्हेरी लकी. मी मला दैवान समजतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 200 लोकांची टक्कल पडायला लागली. तिथे गेल्यानंतर त्या गावाला जाऊन मुक्काम केला 2-4 दिवस आणि तिथले लोकायला जमले ज्याचे टक्कल पडले होते. एका बाईनीचं डोक्यातले केस पूर्ण काढून दाखवले. डॉक्टर साहेब असं झालं म्हणून, आणि सगळे टक्कल पडले होते. तिथं कोणी मूल जी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आपले आजचे गेस्ट आहेत ते खरंच खूप स्पेशल आहेत आणि त्यांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि डॉक्टर म्हणजे कसा असावा याचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. डॉक्टर बावस्कर सर, थँक्यू सर पहिलं तर आमच्या चॅनलवर आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आज आपल्या या पॉडकास्टमध्ये ना मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की एक आदर्श डॉक्टर बनण्यासाठी एखाद्या डॉक्टरने काय केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आहेत त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. पण ते चालू करण्यासाठी मला हे विचारायचं आहे की तुम्ही आज जे डॉक्टर जे झालात ना, जे आदर्श डॉक्टर म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, तर तो जो मार्ग आहे तो तुम्ही काय चूज केला? असं काय तुमच्या आयुष्यात घडलं की तुम्हाला वाटलं की यार आपण अशा गोष्टी करायला पाहिजे आणि इथिकल वेमध्ये पुढे जायला पाहिजे? हे बघा, मी अगदी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा जन्म हा एक 500 वर्षाचा 500 लोकांच्या खेड्यामध्ये झालं. ज्याला रस्ता नव्हता, इलेक्ट्रिसिटी नव्हती, काही नव्हती. त्यावेळेस अभ्यास जर करत होतो आम्ही रॉकेलच्या दिव्यामध्ये करत होतो. आणि ते रॉकेलच्या दिव्यामध्ये करत असताना ते रॉकेलसुद्धा महाग होतं. ती इतकी गरीब होती की मी खूप वाचायला लागलो, अभ्यास करायला लागलो की 10 वाजल्यानंतर आई म्हणायची, दिवा विझून टाक, रॉकेल महाग झालं. त्यामुळे रॉकेलसुद्धा भेटणं मुश्किल झालं होतं. नंतर मग काय झालं की रॉकेल नाही भेटत, मी इलेक्ट्रिसिटी असते ना त्या रस्त्यात दिवे, त्याच्याखाली अभ्यास करायला लागलो. पण अभ्यासाची आवड खूप होती मला, कारण खूप कष्ट करणं पडे, खूप गरीब होती, अन्नासाठी दंड भरणं पडलं. आणि शेवटी काय झालं, एके दिवशी मला जुलाब झाले. जुलाब झाल्यानंतर तिथं बुलढाण्यात एका डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरकडे लाईन, माझा नंबर यायला मला 2 तास लागले. त्यावेळेस माझ्या मनात समजलं की प्रत्येकाला लवकर डॉक्टर भेटायला पाहिजे आणि त्यासाठी मी डॉक्टरच व्हायला पाहिजे. ते माझ्या मनात रुजलं डॉक्टर व्हायचं. त्यामुळे मी डॉक्टर झालो. आणि त्यामुळे हे, आणि मुद्दा असा आहे की चांगलं आदर्श डॉक्टर होण्याचे कारणं म्हणजे आम्ही देवाचे माझ्यावर उपकार झाले की माझा जन्म गरिबीत झाला आणि भारतामध्ये गरिबी आहे आणि गरिबीमध्येच डॉक्टरकी जाणं फार महत्त्वाचं. कारण गरिबीला किती प्रॉब्लेम असतात, भयंकर प्रॉब्लेम आहे, बेतुफान प्रॉब्लेम. माझं बालपण म्हणजे मला बालपण भेटलंच नाही. मी 5 वर्षाचा असा म्हणून मारवाडीच्या कामाला होतो. 8 वर्ष झाल्यानंतर मंदिरात राहिलो 4 वर्ष. मंदिरात आल्यानंतर आईवडिलांनी सांगितलं की आम्ही तुला शिकवू शकत नाही आणि तुला पोसू बी शकत नाही, तुला शेतात यावं पडेल. तर मी मंदिरात राहिलो 4 वर्ष आणि त्या मंदिरात राहिलं. तिथे नाव होतं वैष्णव पुस्तकालय. त्या पुस्तकात काम करायचो. सकाळी 4 वाजता उठतो. जे वय आज आमचे मुलं 10 वाजता उठतात हो. आणि त्यावेळेस मी 4 वाजता उठायचो. 4 वाजता ते मंदिर साफ करायचं, त्यांचे कपडे धुवायचे, भांडे घासायचे आणि मग चांगलं असं परत 8 वाजता 9 वाजता दुकान उघडायचं. 9 ते 11 दुकानात राहायचं, पुस्तकाचं दुकान. आणि 11 नंतर शाळेत जायचो, कारण शिक्षण मस्ट. शिक्षणाशिवाय मी दुसरीकडे काम केलं नाही. आणि तिथं पगार काहीच नव्हता, फक्त जेवायचं, काम करायचं आणि शिक्षण द्यायचं. आणि तिथं इथलं किती खराबी असते बघा, काय अनुभवलं मी. 11:15 वाजता मला जेवायची इच्छा व्हायची, कारण 11 वाजता काय शाळा. आता ते 11:15 वाजता जेवायची इच्छा व्हायची आणि ती मुलगी होती त्याची, ती मला हिम्मत म्हणून हाक मारायची. ती हाकेकडे कान लागलेलं असायचे हो. त्याच्यापेक्षा त्या मुलीची पायाची चाहूल मी खाणार पाहिजे की आता मला जेवण भेटणार आहे आणि मी जाणार आहे. आणि त्यावेळेस जेवण बी शिळं भेटायचं. शिळं असल्यानंतर पोटामध्ये आग. ते जेवण कसं असो, शिळं असो, त्याचा वास येऊ का, पण मनुष्य खात असतो. खात असल्यानंतर बघा, मला जीवनामध्ये लोक किती चांगले भेटले. आता हे जे महाराज होते ना, वैष्णव महाराज. वैष्णव कोणाला म्हणतात हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो की हा जो याचं नाव होतं वैष्णव.
आणि त्या महाराजाला समजलं की कारण त्या महाराजांनी मला शेत ठेवलं होतं त्याच्या घरच्यांनी. त्यामुळे ते घरचे लोक म्हणाले खेडेगावाच्या काय कुला आहे तर त्यामुळे दे वर ऑल अगेन्स्ट मी. परंतु ते महाराज म्हणे हे काम करताय तर जे शिकाय पढाएंगे उसको. तर त्याच्यानंतर ते महाराजने समजलं की याला शिळं अन्न भेटतं. त्याला फील झालं. मग त्यानं काय केलं, तो घरच्याला सांगू शकत नाही याला शिळं अन्न. तर मग मला त्यांनी त्या घरच्याला सांगितलं की मी याच्याबरोबर जेवा जाईल. म्हणजे दुकान लवकर उघडली. तो माझ्याबरोबर जेवायला लागला म्हणजे ते मी शिळं अन्न वाढू शकता का? याला म्हणतात वैष्णव. महात्मा गांधी जे वैष्णव सांगितले हे वैष्णव आहे, तसे वैष्णव मला जीवनात भेटले हो. आणि ते वैष्णव ज्यावेळेस माझं चांगलं झालं सगळं झाल्यानंतर मी ज्याने माझ्यावर उपकार केले बारबणी प्रत्येकाला जाऊन भेटलं आणि प्रत्येकाला गिफ्ट दिली. ते बी सोन्याची गिफ्ट दिली, साधी गिफ्ट दिली नाही. त्यामुळे जे काही मला भेटले आणि त्यामुळे जीवन असं करत करत ज्यावेळेस शिकत गेलो या अडचणी येत गेल्या. पण अभ्यास केल्यामुळं अभ्यासाचं एवढं लक्ष होतं माझं. कारण आताचे मुलं म्हणतात आईवडील म्हणतात अभ्यासाला 8-10 वर्ष 10 तास. ते चुकीचं आहे. त्याला 10 तासामध्ये 4 तास खेळू द्या आणि 2च तास अभ्यास करू द्या. त्या 2 तासामध्ये तो 12 तासाचा ग्राफ्स करू शकतो हो. पण आता उलटं झालं. ग्राउंड कमी, आता मोबाईल फोन आणि अभ्यास जास्त. त्या अभ्यासामध्ये काही राहत नाही. आणि मी जे अभ्यास करत होतो मला टाईम नव्हता. कारण ते महाराज माझ्या दुकानात काम करायचे. त्यामुळे फक्त परीक्षेचा 5 ते 6 दिवस अभ्यासाला टाईम भेटायचा हो. आणि ते 6 दिवसात असा अभ्यास करायचो मी की वाचलं की लक्षात, वाचलं की लक्षात. आणि इथलं कॉन्सन्ट्रेशन होतं माझं. ज्यावेळेस मी पेपर द्यायला होतो परीक्षेत जायचो की त्या पेपरवर जो प्रश्न असा त्या प्रश्नाचं उत्तर ज्या पुस्तकात त्या पुस्तकाचं पानं समोर असायचं हो. इतकं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. त्यामुळे हल्ली जे आहे ना हल्ली अभ्यासामध्ये पालक आले. त्यामुळे मुलांचं जास्त नुकसान झालं. समजलं ना? इट्स अ फॅक्ट. कारण आता सध्या पालकाला गुण भेटायचे, गुण पाहिजे, विद्यार्थ्याला नाही. आणि हे उलटं व्हायला पाहिजे. आता शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. शिक्षणामध्ये किती सायंटिस्ट देशामध्ये झाले हो. कोण सायंटिस्ट देशामध्ये उभं राहिले? कोणीच नाही उभं राहिले. काय मेजर कॉन्ट्रिब्युशन आपल्या भारताचं? मेजर कॉन्ट्रिब्युशन व्हायला पाहिजे. एवढं शिक्षण, एवढं सायन्स पुढं झालं, डिजिटल झालं, मोबाईल फोन आलं, इंटरनेट. आता काय राहिलं? काय यंगेस्ट हां, देश आहे आपला. आता काय यंगेस्ट देश आहे. आता राहिलं काय? एकही नोबेल अवॉर्ड ऐकू येतं का? व्हायला तर हे व्हायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी माझी इच्छा आहे प्रत्येक नवीन आणि मुद्दा असा आहे की डोनेशन देऊन पैशाने शिक्षण भेटता कामा नाही हो. पैशाने शिक्षण भेटलं की त्याचा व्यवहार झाला. इट बिकम कमर्स, इट बिकम मार्केट. आणि ते पैशाला शिक्षण भेटता कामा नये. प्रत्येकाला नगरपालिकेची शाळा इज द बेस्ट. जिल्हा परिषद एज्युकेशन इज द बेस्ट एज्युकेशन. का बेस्ट एज्युकेशन आहे? जिल्हा परिषदेचा टीचर फुल टायमर असतो. त्याला माहीत असतो मी जर निष्काळजी केली तर माझा पगार कट होईल, मला नोकरी होत नाही, मला पेन्शन भेटणार नाही, संसार चालणार नाही, बाकीचे दुसरे पैसे घेणार असते त्याचा काही संबंध नसतो. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, दुसरीकडे शिकलो नाही. आज देखील मी कोणत्या बाकड्यावर बसलो ते आठवते हो. मी ज्यावेळेस इकडे आल्यानंतर MD झाल्यानंतर मी ज्या बाकड्यावर बसलो ती जाऊन बसलो बुलढाण्यात. इथं मी बसलो होतो. आणि दॅट इज इम्पॉर्टंट. हे कधी आदर्श लिहितं की ज्यावेळेस तुम्हाला हे समजतं त्यावेळेस. आणि हे करत असताना बघा बालपण किती खराब होतं. मला कपडेच भेटले नाही चांगले हो. नवीन कपडे भेटलेच नाही कधी घालायला 12वी होईपर्यंत. आणि ते कपडे घातल्यानंतर खराब कपडे असायचे. तर प्रार्थनेच्या वेळेस शिक्षक म्हणायचे प्रार्थना झाल्यावर तू ये. पण तुझे म्हणजे स्वातंत्र्य काळातसुद्धा हे भेटल्यानंतर पण हे माझं दैव समजतो मी की मी काहीतरी करू शकतो आता. त्यामुळे माझं असं आहे की मी देशासाठी काय हे केलं हे सांगू शकतो. आणि मी काय केलं हे तुम्ही ऐकू शकता. आणि हे ऐकण्याचं सांगण्याची प्रत्येक विद्यार्थीमध्ये, प्रत्येक नागरिकामध्ये ही ताकद यायला पाहिजे. जेव्हा ही ताकद आहे तेव्हा आपला देश सुजलाम सुफलाम होईल. बरोबर. पण आता सर आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं स्ट्रगल. पण ह्यामध्ये एक म्हणजे प्रत्येक म्हणतो ना का एक हिरो बनतो त्याकडे 2 मार्ग असतात. त्या 2 मार्गामधून तो कुठला मार्ग निवडतो त्या मार्गावर त्याचं भविष्य ठरतं. तर तुम्ही जो निवडला तो चांगला मार्ग निवडला. पण तुम्हाला असं वाटलं नाही की अरे माझ्याकडे जर एवढी गरिबी आहे तर लोक असा विचार करतात की माझ्याकडे एवढी गरिबी आहे तर मला काय महत्त्वाचं आहे? पैसे भेटल्यावर इज्जत भेटते. त्याला साजवलं दिसतं ना की पैसे भेटल्यावर लोक इज्जत देतात. पैसे भेटल्यावर लोक चांगलं म्हणतायत, सगळं चांगलं खायला भेटतंय. मग तुम्ही एखादा डॉक्टर होताना तुम्ही हा विचार नाही केला की मी डॉक्टर होतो मला खूप पैसे भेटतील आणि म्हणून मी डॉक्टर होतो? आमची आई अशिक्षित होती. पण माझी आई म्हणायची की आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरी जाता कामा नये. मी मेडिकल ऑफिसर सरकारी नोकरी भेटल्यानंतर माझ्या आईनं सांगितलं की इमानदारीनं कर नोकरी. आणि इमानदारी नाही केली आणि तू जर नोकरीत गडबड केली तर जामीन द्यायला माणूस नाही आपल्याकडे.
हे आईचे म्हणजे आईचे सगळ्यात मोठं गायडन्स असतो, हे गायडन्स मला भेटलं. आणि ज्यावेळेस मी जॉईन व्हायला आलो बिरवाडीला, PSC बिरवाडीला, माझा भाऊ ज्या भावाने मला शिक्षण दिलं, पैसे खर्च केले नोकरी करून, त्या भाऊ जेव्हा मला सोडायला आला बिरवाडी, सोडल्यानंतर माझ्या भावानं मला सांगितलं की मी तुला शिक्षण दिलं आहे, तू मोठा झालेला किंवा गाडीत बसलेला किंवा बंगल्यात बसलेला मला आवडणार नाही. बावस्करचं नाव पुस्तकात यायला पाहिजे, म्हणजे तू संशोधन करायला पाहिजे. हे जे घरातलं संस्कृत असते, घरातले जे जे अमृत पाजलेलं आहे, हे अमृत घरातून व्हायला पाहिजे. कोणत्या आईवडिलाला वाटतं आज माझा मुलगा संशोधक व्हायला पाहिजे? कोणत्या आईवडिलाला माझ्या मुलगांना समाजसेवा करायला? कोणत्या आईवडिलाला वाटतं की माझ्या मुलगांना कीर्तन करायला पाहिजे, चांगलं लोकांशी कम्युनिकेशन? कोणालाच वाटत नाही. प्रत्येक आईवडिलाला हेच वाटते की आम्हाला सुख, आणि सुखाची डेफिनेशन अलग झाली आता हो. पैसा म्हणजे सुख, दॅट इज रॉंग. तुमचे मुलं बरोबर आहे, तुमचे मुलं गोड बोलतात, तुम्हाला समाजात किंमत आहे, तुम्ही चालताना तुम्हाला लोक काही तुमच्या समाजात आडत नाही, दॅट इज कमाई. पैशानं काही होत नाही हो, कारण पैशानं वेळेला भारतामध्ये जास्त महत्त्व आलं. आणि ज्या देशामध्ये पैशाला वेळेला महत्त्व होतं त्या देशाचं कल्याण होत नाही. बरोबर. मी आता एक रिसेंटली पुस्तक वाचत होतो, अल्मॅनॅक ऑफ नावल रविकांत म्हणतं पुस्तक होतं. त्यात त्यांनी काय लिहिलं होतं माहिती का, की हे सगळं ठीक आहे की लोक म्हणतात की पैसे महत्त्वाचे नाही आहेत, असं असं म्हणतात. पण तुम्ही लक्षात घ्या, त्याने असं सांगितलं की गौतम बुद्ध जे होते ते पहिले राजा होते आणि नंतर त्यांनी सगळं सोडून दिलं. तर तुम्ही पहिलं श्रीमंती अनुभवा आणि तुमचं लाईफ सेटल करा. तुमचे पहिलं म्हणतो ना की अर्थ का मोक्ष, तसं तुम्ही पहिलं तेच तुम्ही सेटल करा आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मागं लागा. मग तुम्ही तर उलटं केलं. नाही. प्रॉब्लेम काय, हे सगळं करायला लागलं तर लाईफ शॉर्ट आहे हो. लाईफ इज व्हेरी शॉर्ट. लाईफ चालल्या जाईल. मन सो वयस्कर होईल हे समजलं की मी पैसे भेटल्यावर चांगलं झाल्यावर मग ती वेळच येत नाही. तुम्ही आजपासून चांगलं करा, पैसा आपोआप येईल. पैसा कितीक लागतो बॉस, आणि तो पैसा जास्त आला की त्याच्या वाटा जास्त होतात. द मनी इज लाईक ए कोब्रा, असं म्हणलं आहे की मनी इन द हाऊस लाईक ए कोब्रा. नागासारखं तिची प्रॉपर्टी असते कोबऱ्याची. किती भितो आपण कोबऱ्याले, तसं पैसा असतो. त्यामुळे पैसा हा जरूर. आणि आजची युग असं आहे, शेतकरी असो, मजूर असो, गरीब असो, भिकारी असो, त्याला कामापुरचा पैसा भेटतोच. आज मजूर 500 रुपयाच काही मजूर येतो का? 3 दिवस मजूर केलं तरी तो एक वीक अन्न आणू शकतो आणि सरकार सगळं अन्न देते. परंतु आता झालं काय की आता पैशाला इतकं महत्त्व झालं की आणि प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशाला म्हणतात तो? तुमचे विचार शुद्ध पाहिजे, तुमचे विचार नोबेल पाहिजे, दॅन यू आर व्हेरी स्टँडर्ड. तुमचा ड्रेस चांगला आहे, तुमच्या हात गळ्यामध्ये सोनं चांदीचे सगळं, यू आर नॉट स्टँडर्ड. तुमचे विचारा ब्रेनमध्येच, देशामध्ये, समाजामध्ये तुमच्याबद्दल संस्कृती पाहिजे, तुमच्यामुळे स्वभाव चांगला पाहिजे, दॅन यू आर रिच. तुमच्यासाठी श्रीमंतीची डेफिनेशन ही आहे. येस. नाही, वी आर द पर्सन हू इज नॉलेजेबल. तुम्ही एखाद्या डॉक्टर घ्या, ही मस्ट हॅव नॉलेज. दॅट नॉलेज इज द रिचनेस. माझं ज्ञान रिच आहे, समजलं का? ज्ञानानं श्रीमंत पाहिजे मनुष्य, पैशानं नाही. पण आता एक ह्या डेफिनेशन मध्ये तुम्ही डॉक्टरांनी सांगितलं ना की एखादा डॉक्टर ज्ञानाने श्रीमंत पाहिजे. आता ह्यामध्ये वेगळा एक प्रकार आला की समजा मी डॉक्टर झालो तर मी काय करणार, तिकडच्या व्हिडिओ बघणार, कॉपी करणार आणि त्या एका मिनिटासाठी मी खूप हुशार व्यक्ती होणार. तर रील मध्ये बोलण्यासाठी, टीव्ही मध्ये त्या इंटरव्ह्यू पुरती मी हुशार होणार आणि सगळ्या जगाला असं दाखवणार की मी खूप भारी डॉक्टर आहे. मग अशा डॉक्टरांबद्दल नाही, ते काय, हे असे फार कमी डॉक्टर आहे. तुम्हाला माहिती आहे, चांगले डॉक्टरला हे करण्याची जरूरतच नाही. मला काही जरुरी का? तुम्ही पुण्याहून इथं आले, हां, मग बोलावल्यानंतर आले, याची जरुरी नाही. हां, चांगले डॉक्टर ज्ञान असले की पेशंट. हे बघा, मी ज्यावेळेस माझा पहिला पेशंट चांगला झाला, दॅट वॉज हायेस्ट अवॉर्ड फॉर मी इन द लाईफ. पद्मश्री भेटल्यानंतर सुद्धा मला आनंद तेवढा झाला नव्हता. इट इज अ ड्युटी ऑफ ए गव्हर्नमेंट. समजलं? दॅट इज टू लेट. परंतु ज्या दिवशी 1983 ऑक्टोबरमध्ये 9 वर्षाचा मुलगा डेथ 40% मृत्यू व्हायचे विंचवून ह्या भागात, 40% डेथ. लहान मुलं मरायचे. रात्री आई घेऊन यायचे मूल, डेड बॉडी. डॉक्टर मूल मेलं माझं, रडू शकत नव्हती, डोळ्यात अश्रू येत नव्हते, ती रडणंच येत नाही, मूल गेलं कसं. तर अशा 40% डेथ. किती सुना वाढल्या, किती मुली वाढल्या, किती मुलं वाढले हो, मॅट्रिक झालेले मुलं वाढली. आणि असं एकदा मग मी रात दिवस काम करो, कोणी मदत केली नाही, नो बडी हेल्प. इथल्या कितीक लोकांना भेटलो, बॉम्बे पुण्याला भेटलो, ते मरणारच, पेशंट मरणार. अरे मरणार असं कसं? हां, बाबा आमटेने 1948 साली DDS बी नव्हतं काय,
लेप्रशीवर DDS सुद्धा नव्हतं. त्यावेळेस बाबा आमटेंनी कसं केलं माहिती आहे का, की ह्या लोकांना तर ट्रीट करणं भाग. ते उंड साफ करायचे, डेटॉलनं धुवायचे आणि स्वच्छ करायचे आणि त्याला जगवायचे. त्यामुळे काहीतरी ट्रीटमेंट असतेच ना. तर हे पाहिल्यानंतर मग याला ट्रीटमेंट नाही असं कसं होईल? आय गॉन मॅड. मी रात दिवस अभ्यास करायला लागलो, जर्नल लावले. हे बघा माझा पगार 800 होता त्यावेळेस. किती? 350 बेसिक. आणि 400 रुपये नव्हतं. ते फोन लोकल कॉल असायचे, आपलं ते डबडं असायचं आणि ते PP लावायचं. असे बॉम्बे पुण्याला PP लावून फोन करायचो मी. त्यात 500-600 रुपये खर्च व्हायचे. हो, की काय करायचं, पेशंटचं फीडिंग करायचं. असं चाललं, काय झालं? ते म्हणे डॉक्टर क्या कर रहा है ऐसा? ऐसा क्यों होता है? ते नंतर पुण्यामध्ये माझं याच्यावर कॉन्फरन्स झालं. कॉन्फरन्स झाल्यानंतर मोठे मोठे डॉक्टर तिथले पुण्याचे म्हणले, भावस्कर आम्ही ॲडवाईस करू शकत नाही. तुम्हीच जा कोकणात आणि तुम्हीच संशोधन करा. शेवटी मी MD झाल्या कोकणात आलो आणि ते संशोधन केलं की त्यावेळेस ऑक्टोबरला 9 वर्षाचा मुलगा. तर काय झालं, ते मुलगा आल्यानंतर मी MD करत असताना ठरवलं होतं, हे काय होतं, हे हार्ट फेल जे व्हायचं लोकांना, तर रुटीन ड्रग आहे ते आम्हाला शिकवायला MBBSला, ते देऊन उपयोग होत नव्हता. काहीच उपयोग होत नव्हता. टक्के काढल्या पस्तीस राहायचा, दम लागायचा, खोकलायचा, कोड एक्झिमिटी, नंतर सकाळी रक्त पडायचं आणि मूल दाखवायचं. एक दिवस असं झालं की 6 महिन्याचं मूल आणि त्याची आई मिड नाईट त्याच्या आईला विंचू चावला. सकाळी दम लागला, आईला खोकला यायला लागला, रक्त पडायला लागलं. आईनं मूल पाजायला घेतलं आणि प्राण सोडलं. माझं हृदय कापलं गेलं. मी शपथ घेतली की मी आता याच्यावर संशोधन करणारच, संशोधन करायलाच पाहिजे. इथे गेल्यानंतर लोक म्हणते पागल मनुष्य हो, याच्यावर काय संशोधन करणार आहे? असं एव्हरीबडी हॅज निग्लेक्टेड. इव्हन आमच्या कुटुंबातसुद्धा निग्लेक्ट केलं गेलं. हे काय करू राहिला तू, काय होतं आहे? परंतु याच्यात संशोधन व्हायलाच पाहिजे. नंतर मी ठरवलं होतं की याच्यात सोडियम नायट्रोक्लोराईड लावायला पाहिजे. रेजिस्टंट, इट इज अ रेजिस्टंट हार्ट फेल्युअर. मुलगा जर मारल्यानं सुधरत नसेल तर ते आईवडील काय करतात? शेजाऱ्याकडे देतात, दुसरीकडे देतात. नंतर शेवटी काय करतात? त्या मुलाला समजावून सांगतात. समजल्यानं तो मुलगा दुरुस्त होतो. दॅट इज रेजिस्टंट हार्ट फेल्युअर असं होतं. रेजिस्टंट हार्ट फेल्युअर काय झालं आहे, तर मग आम्ही सोडियम नायट्रोक्लोराईड लावायचं ठरलं आणि ते ड्रग आणलं आम्ही. कुठून? पुण्यावरून. पण ते ड्रग इतकं डेंजरस होतं की ते लावू शकत नाही आपण. हां, एक थेंब लावला तरी, आणि त्याला जे इन्स्ट्रुमेंट लागते, इन्फ्युजन पंप, मॉनिटर, हे काहीच नव्हतं माडमध्ये पोलादपूरला. मग ते आम्ही तसंच आणलेलं. ते मुलगा आला 9 वर्षाचा. त्याच्या वडिलांना सांगितलं आणि त्यावेळेस काय होतं की उलटी झाली, जुलाब झाला, घाम सुटला आणि थंड एक्स्ट्रिमिटी झाले, कोल्ड एक्स्ट्रिमिटी झाले, की आईवडील समजायचे मुलगा आपल्या हातात राहणार नाही, हा मरणार आहे. जिवंतपणे नातेवाईकाला बोलवून घ्यायचे, हो याचं उद्या प्रेतयात्रा काढणं पडेल आपल्याला. म्हणजे जिवंतपणे मृत्यूची तयारी, प्रेत आहे, असा प्रसंग होता तो. आय एम व्हेरी लकी. मी मला दैवान समजतो की मी या लोकांचे हे दुःख निवारण केलं. आणि ते झाल्यानंतर तो मुलगा आला 9 वर्षाचा रात्री. मग आम्ही ट्रीटमेंट करणं सुरू केली. वडील म्हणे, डॉक्टर आता मुलगा काही जगत नाही आपलं. तुम्ही सांगितलं आपलं ड्रग आणलेले ते लावू का? तर सही द्या म्हणलं. सही दिली त्यांनी. म्हणलं असा मरणार आहे, लावू द्या. मग सही दिली आणि ते लावलं आम्ही ड्रग. आमची बायको होती ना, आम्ही दोघं एका बाजूला बसलो सुरू. आणि 4-6 तासात मुलगा चांगला झाला. बापरे. मी नाचायला लागलो. हा तो मोमेंट होता हां, तुम्हाला ऍक्च्युअल पद्मश्री भेटली. येस, नाचायला लागलो. नंतर ते नातेवाईक म्हणे, कशाला नाचतं म्हणून. हा मुलगा जगला आता. जगल्यानंतर मी त्याच्या वडिलांच्या पाया पडलो की ज्याने स्वतःचा मुलगा मला प्रयोग करण्यास दिला. ही हॅज गिवन हिज सन टू डोनेटेड हिज सन फॉर द मॅनेजमेंट. आणि मग सोडियम नायट्रोक्लोराईड 125 लोकांना लावले एका महिन्यात, सगळे जगले. मग जगल्यानंतर काय व्हायचं माहिती आहे का? प्रॉब्लेम असा व्हायचा की ते पोलादपूर होतं ना. पोलादपूर झाल्यानंतर खूपच पेशंट यायला लागले पोलादपूरला. खूप लोक यायला लागले. ते सुरू झाल्यानंतर मग काय करायचं, कसं करायचं, रात्री लोक जास्त यायला लागले. कारण असं न्यूज गेली होती की पोलादपूरला गेला मुलगा की जगतो. माणूस गेला. मग तिकडं माणगाव तिकडं कुठे गेला तर रात्री खूप गर्दी व्हायला लागली. गर्दी झाल्यानंतर मग लोकांना वाटलं रात्री काही उठवायचे नाही मला, काय व्हायचं, डॉक्टर झोपले, काय झालं, गावाला गेले, असं व्हायचे. त्यामुळे काही लोक वारले. त्याच्यावर सोल्युशन काय केलं मी, की स्टाफ बी थकून जातो ना, त्यांची काही चूक नाही. मी दवाखान्याच्या बाहेर खाट टाकून झोपलो. पेशंट कोणाला उठवलं पहिलं? आले का लगेच? हां, असं एवढं डेडिकेशन करणं पडतं. हो, त्याच्याशिवाय जमत नाही. समजलं? एवढं संशोधन डेडिकेशन होतं. ते झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, मी परत, कारण हे ड्रग जे आहे ना, हे ड्रग अवेलेबल नव्हतं. हे ड्रग भेटत नाही. हे ड्रग कॉस्टली आहे आणि त्याला मॉनिटर लागतं, ICU लागतं. माझी इच्छा काय होती, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला इझी भेटलं पाहिजे आणि डॉक्टरला कमी श्रम लागले पाहिजे ट्रीटमेंट करायला. समजलं तुम्हाला? डॉक्टरला श्रम कमी लागले पाहिजे, मग तो इझी ॲक्सेप्ट करेल. आणि हे स्वस्त पाहिजे.
तर मग आम्ही KMला गेलो. KMला कॉन्फरन्स भरवली, अनेस्थेटिक वगैरे डेटो सगळ्याची डिस्कस कार्डिओलॉजीची. आणि मग लायब्ररीमध्ये बसतो त्यावेळेस निघलं प्राझोसिन कॉल्ड ओरल सोनाय. मग प्राझोसिन काय आहे ते ते इम्पोर्ट केलं आणि प्राझोसिन दिले, ओरल ड्रग. प्राझोसिन दिल्यानंतर 1986 मृत्यू 1% आला. मग प्राझोसिन सगळ्या स्प्रेड केलं. मी त्याच्या पुढचं ह्या संशोधनापेक्षा त्या लॅन्सेटमध्ये पब्लिश झालं, इंटरनॅशनल जर्नल. लॅन्सेटमध्ये एक लाईन यायला एक खूप लायकी लागते. लॅन्सेट इज टॉप जर्नल, हायेस्ट जर्नल इन द वर्ल्ड. त्याच्यामध्ये कंप्लीट पेपर आला. मग सगळे वाहवा झाले की लॅन्सेटमध्ये आलं, संशोधन सुरू झालं. मग त्याच्यावर मी काय केलं, या संशोधनापेक्षा पुढचं जे काम केलं ते महत्त्वाचं आहे. मी जे रिप्रिंट माझे पेपर लिहिले, प्रत्येक ज्याच्या भागामध्ये मागजन झालं, देवरुख झालं, रत्नागिरी झालं, तिकडं नंतर आंध्र प्रदेश, सगळे तिथल्या डॉक्टरचे पत्ते करून त्यांना रिप्रिंट पाठवले. आणि नंतर मी सगळं दर शनिवार जाऊन लेक्चर दिले पुरं चौकडे तालुका प्लेसला. त्यामुळे हे संशोधन त्यापर्यंत पोहोचल्यामुळे इट हॅज रीच टू द पेशंटच्या दरवाजात गेलं. आणि त्यामुळे ते डॉक्टर ट्रीट करायला गेले आणि मृत्यूचे प्रमाण एकदम कमी झालं. हे जे काम केलं हे फार महत्त्वाचं. बरोबर. पण आता हे सगळ्यामध्ये असं झालं ना सर की तुम्ही केलं आणि कदाचित जो व्यक्ती तिकडे औषध घेतो त्याला माहित पण नाही की हे मी ह्या डॉक्टरमुळे वाचलं. नाही, माहिती नाही झालंच बरं, उत्तम. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं हे झालं ना, हे बघा महत्त्वाचं असं आहे की रुपया कोणी शोधला माहिती आहे का? आपण रुपयाची किंमत समजते ना, ती किंमत कमी होते का? तसे संशोधनाची किंमत त्यांना समजलेली आहे, त्याच्यामुळे जगला. आणि ते माहितीसाठी किंवा हे करण्यासाठी नाही दिलं. मला लोकांनी खूप प्रेम दिलं आहे, खूप. आय एम सॅटिस्फाईड. ज्या जर्नल लॅन्सेटमध्ये 43 वेळ माझं पब्लिकेशन झालं हो, एक वेळेस कोणाची येत नाही. माझे 126 पब्लिकेशन आहे टोटल. त्यामुळे इंटरनॅशनल सगळ्या जगामध्ये माझं नाव माहिती आहे. कुठे जा बावस्कर आहे स्कॉर्पियन, त्यामुळे त्याचं काही अडचण नाही. बरं, त्याच्यानंतर कोकणामध्ये काय आहे, कोकणामध्ये दुसरी एक गोष्ट, आता हे स्कॉर्पियन भरपूर कॉमन होते. मग एकदा काय झालं की याचं प्रिव्हेंट कसं करायचं, तर 3 वर्षामध्ये केसेस माझ्या सगळे हिंदूचे आले, एकही मुस्लिम आला नाही. स्कॉर्पियन सगळे हिंदू आले. मला असं का झालं, मी विचार केला. मग इथं 12च गाव आहे, तुमचंच गाव आहे. तिथे 50% हिंदू आणि 50% मुस्लिम आहे. तिथं हिंदू जास्त आणि मुस्लिम पण आहे. समज वरणमध्ये. मग तिथं काय केलं, तिथं गेलो मी. तिथून 6 केसेस हिंदूच्या आल्या होत्या. मग ते कसे झोपतात, विंचू हा याच्यातून पडतो वरून, विंचू हा खालून जातो. त्यामुळे ते जे काही मुस्लिम होते ते ते मॉस्किटो नेट लावून झोपतात मॅक्झिमम, किंवा खाटीवर झोपतात. हिंदू खाटीवर झोपत नाही किंवा मॉस्किटो नेट लावत नाही. त्यामुळे मॉस्किटो नेट लावली, खाट जर लावली तर विंचू सर्पचौस आणि मॉस्किटो बाईट होणार नाही. हे पब्लिश केलं लॅन्सेटमध्ये. आणि इथिओपिया म्हणजे बॅकवर्ड कंट्रीमध्ये सगळं स्प्रेड झालं की मॉस्किटो नेट वापरा. किती छोटी गोष्ट. अच्छा, आणि ऑब्झर्वेशन, सिम्पल ऑब्झर्वेशन. आणि याला पैसा लागतो का? पैसा लागत नाही. आणि आजचे संशोधक जे आहे ना, आजचे मला वाईट वाटतं बोलायला की दे आर वेटिंग फॉर ग्रँट. ते ग्रँटसाठी संशोधन थांबवायचंच नसतं. संशोधन ही आमची हॉबी असते. संशोधन हे सॅटिस्फॅक्शनसाठी करायचं. संशोधन हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी द्यायचं याच्यासाठी करायचं असतं. बरोबर. आता कसं झालं की फेम पहिली म्हणजे मी केअर करतोय ते लोकांना समजलं पाहिजे ना. असा विषय झाला की मी जे करतोय ते 4 लोकांनी हे बघा, माहीत करून घेतलं. हे मी काय केलं, मी केलं आणि पब्लिश केलं. पब्लिश करणार कोणी अवॉइड होईल का? पब्लिश करण्यासाठी अवॉइड होईल का? पब्लिश करायला कष्ट लागते, त्याचं रेफरन्स देणं पडतो, ते बारीक शोधून काढणं पडतो. आणि त्यामुळे पब्लिश झालं की जगात होतं. माझे काही समज नाही. आता एव्हरीबडी नोज इट. टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर आले, आता काय करायचं, समजलं? टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर आले माझे. पण काही जण असतात त्यांना ते चांगलं पण वाटत नाही ना, की समजा एखाद्या व्यक्तीला फेम भेटते, एखाद्या गोष्ट तुम्हाला नको आहे पण तुम्हाला भेटते. तर काही जण काय असतात ज्यांना काही काम नसतं ते दुसऱ्यांचं काम बिघडवायचं काम करतात. नाही, पण ते उलट चांगलं आहे. निंदकाचे घरं असावे शेजारी, त्याच्यापासून आपली प्रगती होते जास्त, आपण अजून सुधारतो. आणि ते दुर्लक्षित करायचे असतात ना. हे बघा, हे जे ना, हे काही लोक असतात ते त्यांना तेच काम असतं, ते आपण दुर्लक्ष करणं. आपल्या कामामध्ये इथलं बिझी राहायचं का आपल्याला टाईमच नाही भेटला पाहिजे. आम्ही स्कॉर्पियन बॅटचं पेशंट आलं की रातभर पेशंट जाऊ झोपायचो बाजूलाच खाटीवर, दोघं नवरा बायको, पेशंट बाजूला असायचं. 5-5 मिनटात मी पेशंट तपासायचो. 10 मिनटं झाली तपास, 15 मिनटं झाली तपास. त्याच्यावर त्या आईवरला वाटतं या डॉक्टर काही येतं का नाही. तर असं होतं. पण नंतर मग समजलं काय आणि काय लोक. आणि इतका कॉन्फिडन्स आला होता ह्या भागामध्ये. ज्यावेळेस विंचवाचे पेशंट यायचे रात्री 1-2 वाजता, पेशंट आला आणि बावस्कर दिसला की माझ्या ताब्यात दिलं की नातेवाईक झोपून जायचे की आता उठ, आपण जगणारच हा मुलगा. म्हणजे एवढं कॉन्फिडन्स यायला पाहिजे. लोक म्हणजे
आपलं कार्य घालायला लोकांना हो बोलवायचे. आता नाही आता तिथे आता अशी अशी परिस्थिती की परिस्थिती बाबा आता आपण झोपूया, हे उद्या भेटू उद्या आपल्याला. भेट उद्या चांगलं होणार असं आहे. हां किती लेवलचं नाही आणि काम. ते आणि काय माहिती का डेडिकेशन ज्ञान पाहिजे भाऊ. अंडर ग्रॅज्युएट नॉलेज माझं म्हणजे MBBS पर्यंत सगळं म्हणजे ॲनाटॉमी फिजिओलॉजी पॅथॉलॉजी सगळं अगदी चांगली भरभरून वाचलं होतं मी. त्यामुळे याच्यामध्ये ज्ञान असल्याशिवाय संशोधन होत नाही. नुसतं आज वाचलं आणि आज संशोधन होत नाही. तुम्हाला ज्ञान पाहिजे टोटल सगळ्या विषयाचं सगळं पॅथॉफिजिओलॉजी सगळं ज्ञान असल्याशिवाय ओरिजिनल संशोधन होत नाही. बरोबर. पण मग आता हे तुम्ही सगळं आता ॲक्सेसिबल त्यावेळी खूप कठीण होतं. हां हां. आणि आत्ताच्या घडीला काय आहे की सगळं अवेलेबल आहे, AI वगैरे सगळं हां आलं, ये मग तरी पण काय नाही होते. नाही काय होतं ते काय झालं माहिती आहे का टाईम लोकांना आता टाईमच नाही फालतू गोष्टीसाठीच जास्त टाईम आहे. हे संशोधन करण्यामध्ये फार कमी लोक एंगेज झाले असतात हो. आणि जे एंगेज झाले त्याच्याकडे सरलं दुर्लक्ष असतं. याच्यामध्ये काय माझी काय इच्छा होती माझं ज्ञान मला सरकारने वापरून घ्यावं. मी माझ्यासाठी वापरता कामा नये, मी माझ्या संसारासाठी वापरता कामा नये. ते उलटं झालं मी संसारासाठी वापरायला लागलो हो. माझं ज्ञान मला सरकारने वापरायला पाहिजे ना. आय शुड द प्रॉपर्टी ऑफ द वेल्थ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मी भारताची प्रॉपर्टी व्हायला पाहिजे. नाही तसं झालं का असं आहे ते. हे महान दुःख आहे माझ्या जीवनातलं हो. बरोबर. हां म्हणजे सरकारनेच मला सांभाळायला पाहिजे. सरकारनेच माझ्या ज्ञानाचा फायदा आहे. सरकारनेच माझा मेंदू वापरून घ्यायला पाहिजे. तो समाजाच्या पुढच्या संशोधनाला काम आहे. मला आता परत काही आता एक ठिकाणी संशोधन तर सगळं मला खर्च करणं पडतो. तिथं जाणं पडतं. सगळे व्यवस्था करणं पडते. हे होता कामा नये ना. माझ्याकडे ईश्वराने दिलेला ब्रेन आहे. माझ्याकडे कर्तव्य माझी हॉबी आहे. मी काही करू शकतो. परंतु मला बाकी फॅसिलिटी द्या ना. आता सगळ्या फॅसिलिटीसाठी सुद्धा मला झडणं पडत असं तर मग संशोधन बुद्धी कमी होते ना. हां समजलं. ते बुद्धीचा नाश होता कामा नये. आणि त्यामुळे याच्यासाठी आमचं कुटुंब फार चांगलं आहे. माझ्या कुटुंबानं मला पूर्ण सांभाळलेलं आहे. आता मागच्या 2 महिन्यामध्ये मागच्या वर्षी 2 संशोधन मी केले. एक संशोधन असं होतं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये 200 लोकांची टक्कल पडायला लागली 18 खेड्यामधून शेगाव नांदुरा त्या भागामध्ये. तर मग तिथून न्यूज आली आणि आमचा मुलगा असतो तो कात्रण मला पाठवायला लागला. इथे टक्कल पडायला लागले. टक्कल पडल्यानंतर मी इथं अभ्यास केला सुरू केला की त्याच्यामध्ये सेलेनियम झिंक किंवा आर्सेनिक असं काही आहे का हेवी मेटल वगैरे काही आहे त्यात का हे इथं तयारी केली मी. आणि तयारी केल्यानंतर आम्ही त्या भागात गेलो. तिथे गेल्यानंतर त्या गावाला जाऊन मुक्काम केला 2-4 दिवस. आणि तिथले लोकायला जमा केले ज्याचे टक्कल पडले होते. एका बाईनीचं पुरं डोक्यातलं केस पूर्ण काढून दाखवले. डॉक्टर साहेब असं झालं मला. आणि सगळे टक्कल पडले होते. तिथं कोणी लग्न होत नव्हतं मुलीचे. मुलाचे जमलेले लग्न बिघडले. तिथं कोणी सलूनवाला राहत नव्हता. भाजीपाला विकायला जात नाही. नो वेंडर्स. इट वॉज अ रिअली स्टिग्मास टू द सोसायटी आणि इट वॉज नीड ऑफ रिसर्च. मग आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं काय झालं. ते म्हणे रेशनचे गहू आणले. रेशन गहू खाल्ल्यानंतर आम्हाला जुलाब झाला. जुलाब झाल्यानंतर दुसरी थंडी भरली. नंतर डोक्यात खाज आली आणि मुंग्या यायला लागल्या आणि मग आपोआप केस जायला लागले. मग आम्ही याच्यावर ते गहू बोलवले. गहू म्हणजे गहूमध्ये रेशनचे गहू आणल्यानंतर त्याचं पोतं आणलं. त्या पोतावर कुठले गहू होते. इज वॉज फ्रॉम हरियाणा अँड पंजाब. मग हरियाणा आणि पंजाबला फोन लावला सायंटिस्टला तिथल्या. तो नाही आमच्याकडे केस जातात. पण पंजाबचे लोक का बोले आम्ही हे गहू खात नाही. आम्ही याचं मध्य प्रदेश आटा खातो. हे गहू बाहेर पाठवतो. समजलं. म्हणजे हे झाल्यानंतर मग ते गहू आम्ही आणले आणि ॲनालिसिस केले. ॲनालिसिस केलं त्याचा सेलेनियम जास्त निघालं. सेलियम इज हायर आहे. आता हे सेलियम जे आहे ना सेलियम गहू हे केस डॅमेज करतं आणि आपोआप जातं जुलाब वगैरे होतं. आता हे सेलियम डिझॉल्व इन द अल्कलाईन मीडिया. आता हे हा पंजाबचा जे बाजूची जो सॉईल आहे ती अल्कलाईन मीडिया आहे. आता सेलियम त्याच्यामध्ये डिझॉल्व होतं आणि गव्हाची प्रॉपर्टी सेलियम जास्त ॲब्सॉर्ब करून रिटेन करतो गहू. आणि मग हे सेलियम आलं कुठून ते हे पंजाबच्या बाजूला हिमालय प्रदेश आणि त्याच्या बाजूला शिवालिक रँक्स आहे. शिवालिक रँक्स जे ते हजारो मिलियन इयर्स जुनं आहे आणि त्याच्यामध्ये सेलियम आहे. ते सेलियम पावसाळ्यात येतं आणि त्या जमिनीत जातं आणि ते सेलियम जमिनीत गेलं की तिथे अल्कलाईन मीडिया आहे ते डिझॉल्व होतं आणि गव्हामध्ये ॲब्सॉर्ब त्या गव्हामध्ये सेलियम येतं आणि गहू खाल्ले की याचं सोल्युशन काय आहे. एक तर ते गहू आपण शेतात पोटा पाण्याचा धंदा इन्कम ते बंद करू शकत नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की ही जी लँड आहे ही ॲसिडिक करा. जिप्सम टाका त्यात
आणि जिप्सन टाका किंवा हे जे गहू तयार झाले हे गहू सोडाबा कारणं धुवून काढा ना. आम्ही आमच्याकडे आणलेले गहू साल्कलाईन मीडियात टाकले 8 तास पाण्यामध्ये, नंतर वाळू घातले, नंतर सेलियम शून्य. ओके. मग याच्यामुळे हे प्रयोग केला. हे पब्लिश झालं क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजीमध्ये अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तिकडे लोक सेलियम फ्री गहू भेटायला लागले. हा मेजर इश्यू होता. इट इज रूड. आणि ह्या गावामध्ये 200 लोक त्या गावाने हे गहू खाणं बंद केले. सगळ्याच केस आले. ऑल आर इम्प्रूव्ड. म्हणजे ते सेलियम पाण्यामध्ये, मातीमध्ये, केसामध्ये, गव्हामध्ये शोधून काढलं. याच्यासाठी खूप खर्च 98,000 खर्च आला त्यावेळेस. हो मला म्हणजे खर्च येते कॉस्टली. आणि हे संशोधन हे आपल्यासाठी समाधानासाठी करायचं आहे. समाधान हे खर्च केल्याशिवाय समाधान भेटत नाही. त्यामुळे आम्ही ते खर्च आमच्या मिसेसनी इझिली अगदी बँकेतून पैसे भरले तिनं 1,62,000 दोन्ही आहे. याच्यानंतर काय झालं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 आहे. बुलढाणा, संग्रामपूर, अकोला, अमरावती. इथं काय झाले, रोज किडनी फेलून लोक दाखवायला लागले. मूत्रपिंड बंद होऊन लागले. असे 7-8 वर्ष सुरू होतं. आणि ते मूत्रपिंड बंद झाल्यामुळे काय झालं की हे जे लोक होते ना हे डायलिसिस करायला जायचे. डायलिसिस करू ते डॉक्टर लोक डायलिसिस करायचे. ते पैसे जायचे, पैसे खतम व्हायचे. दागिना विकायचे, दागिने विकले, जमीन विकायचे, जमीन विकून डायलिसिस सुरू असायचं. शेवटी सावकाराकडून पैसे घ्यायचे. सावकारचे पैसे न झाल्यामुळे सुसाईड करायचे. म्हणजे किडनी फेल्युअर नव्हता, आत्महत्या व्हायची. मग याच्यावर आम्ही स्टडी केल्यानंतर काय केलं, मग तिथे गेलो आम्ही, डिटेल स्टडी केल्यानंतर किडनी फेल्युअर सगळे पेशंट पाहिले. ते क्रिएटिन वाढलेलं होतं. मग आम्ही त्याच्यानंतर तिथलं पाणी घेतलं, माती घेतली आणि नंतर ब्लड घेतलं. त्याच्यामध्ये कॅडमियम जास्त निघालं. कॅडमियम तोंडातून गेल्यानंतर किडनीमध्ये 24 वर्ष थांबतं. किती वर्ष? 24 इयर्स ऑफ टाईम. आणि त्यात लेड निघालं. लेड 6 वर्ष थांबतं. मग शेवटी हे कॅडमियम लेड आलं कुठून? आन्सर हे बघा, वायचा प्रश्न सायंटिस्टनं विचारायला पाहिजे आणि मुळाशी जायला पाहिजे, तर संशोधन होतं. मग याच्यामध्ये हे फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, फॉस्फेट स्फुरद खत आहे. स्फुरद खतामध्ये कॅडमियम जास्त आहे. मग स्फुरद खत आलं कुठून? तर हिमालय गंगेच्या रॉक्समधून स्फुरद खत तयार करतात. गंगेचं खडक आहे आणि ते गंगेच्या रॉक्समध्ये कॅडमियम कंटॅमिनेटेड आहे. आणि लेड हे ऑल पेस्टिसाईड इट कंटेन लेड. सगळं पेस्टिसाईडमध्ये लेड आहे. आता मुद्दा असा झाला आहे, अमरावती, अकोला आणि ह्याच भागातून का किडनी फेल्युअर? फॉस्फेट मॉलिक्यूल बाकीला सुट टाकतात. मग तर हे क्ले लँड आहे. कोणती लँड आहे? क्ले लँड. दॅट इज भुसभुशीत. आणि ह्या क्ले लँडवर कॅडमियम फॉस्फेट मॉलिक्यूल ॲडसॉर्ब होतं आणि पाण्यात रिलीज होतं. आता ते पाण्यात जाऊन मग पाणी पिलं जातं. मग ते केल्यानंतर एक पब्लिश केल्यानंतर याच्यावर असेंब्ली क्वेश्चन निघाला. मग आम्ही ॲडवाईस केले सगळ्या बोअरवेल बंद करायच्या या भागातल्या. त्यावर बोअरवेल, ओपन वेल बंद केल्या आणि त्यांना सरफेस वॉटर दिलं. वरून पावसाचा जमा करून तलावात पाणी केलं आणि नाव द किडनी फेल्युअर स्टॉप. बंद झाल्या. कमीत कमी का बंद झाल्या? काही लोक आहे म्हणजे ज्यांना ऑलरेडी हे झालं पाणी घेतात, त्यामुळे दिस इज रिझन. हे सुद्धा म्हणजे हे बहुमूल्य संशोधन केलं आम्ही. हो, आता गेल्या वर्षी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी राहतो कुठं? महाडला. संशोधन झालं कुठं? विदर्भात, 800 किलोमीटर दूर. यामुळे संशोधनाला वर्ल्ड इज सिंगल चॅम्बर. हे असं संशोधन करणं महत्त्वाचं. बरोबर. हां, ये. पण आता ह्यामध्ये सर कसं होतं की जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ती साखळी असते. कोणाचं तुम्ही चांगलं करता तर कोणाचं तरी वाईट होतं. हां, ये. तर मग आता तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी करायचं तर काही जणांचे कोणाचं असेल किंवा जर बिझनेस असेल जसं गव्हाचा आहे काय आहे, मग असं तुम्हाला विरोध पण झाले का आयुष्यामध्ये तुम्हाला? हां, विरोध फार मोठे याच्याकडून झाले विरोध. विरोध काय झाले? किंवा तुझं बास केलंय का? विरोध झाल्यानंतर एका फार मोठ्या माणसाजवळ बोलले की ते संशोधन केलं हे. तर त्या मोठ्या माणसाने काय बोललं, हे ते प्रायव्हेट डॉक्टर आहे, त्याला काय येतं आहे? असं बोलता बोलून गेला. मी त्याच्याकडे पाठवला माणूस आणि त्याला सांगितलं की त्याला सांगा तुम्हाला हार्ट अटॅक आला तर प्रायव्हेटमध्ये जासाल का सरकारी याच्यात जासाल? हां, ते म्हणून प्रायव्हेटमध्ये. मग आता संशोधन पटत का नाही? त्यामुळे हे नाव. आणि नंतर मग त्याच्यानंतर मला ह्या संशोधनाबद्दल आपले हे ना मिनिस्टर आरोग्य हे मंत्री कोण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, शाह, त्यांचा फोन आला, कॉंग्रॅच्युलेशन साहेब. हां, की डॉक्टर साहेब बहुत अच्छा काम कर रहे. मग हे कोणीतरी दखल घेणारे लोक असतात. हो, आणि हे घेतली असते, समजलं. त्यामुळे हे संशोधन हे बघा, संशोधन करणं हे आता लोक म्हणतात कामच राहिलं नाही. काही लोक तुम्ही विचार, संशोधन सगळं झालं, आता काय करायचं राहिलं? अरे असं कसं होईल?
रिसर्च नेवर कम्प्लिटेड, नेवर कम्प्लिटेड. झालेला रिसर्चसुद्धा खोटं करणं म्हणजेच रिसर्चसुद्धा आहे. समजलं ना? ते सुद्धा ह्या खोटा रिसर्च, हा बरोबर त्याठीच असो रिसर्च. बरोबर. त्यांनी त्या मेहनतीने केलं, पण त्यावेळेस ते फॅसिलिटी नव्हतं. आता फॅसिलिटी झाले ना आपलं. असं कसं बरोबर. समजलं ना? ते रिसर्चवाले पाहिजे. आणि मुद्दा असा आहे की संशोधन करायचं कशासाठी करायचं? मुद्दा असा आहे की आपण जे रिसर्च मी करू आलो, कोणामुळे करू आलो? या माझ्या ॲन्सेस्टरनी तयार केलेलं आहे, संशोधन तयार केलं आहे, त्यामुळे करू आलो. पण त्यांना रिपेमेंट काय करतो? आईवडिलांना जन्म देऊन पगार देतो आपण, पैसे देतो, त्यांना सुख देतो. पण ज्यांनी खरोखर संशोधन केलं त्याच्यासाठी रिपेमेंट काय आहे? त्यासाठी रिपेमेंट आपण संशोधन करणं. दॅट इज खाल्लेल्या मिठाला जागणं म्हणतात त्याला. हो. तर तुमच्या जीवनामध्ये रिसर्चबद्दल असा कुठला एक अनुभव आहे जो आम्हाला तुम्ही सांगू शकता? हे बघा, एकदा काय झालं, 3 महिन्याच्या मुलाला विंचू चावला. किती? 3 महिन्याच्या मुलाला. ते रात्री मिडनाईटला माझ्याकडे आले. आल्यानंतर विचारलं, घाम गुठली झाली, घाम सुटला, दरदरून मूल घाबरल्यासारखं करत होतं. आईनं वगैरे सगळं आणल्यानंतर ते प्राझोसिन जे ड्रग आहे आमचे, त्याला इंजेक्शन नाही, ते तोंडाने द्यायची असते. तर आम्ही ट्राय करत होतो तोंडाने द्यायचं त्याला. पेस्ट केलं दुधामध्ये तर पित नव्हतं. आईनं ट्राय केला, आमच्या बायकोनी ट्राय केला. आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो की ही गोळी पोटात नाही गेली, त्या इंजेक्टेबल नाही, पोटात नाही गेलं, हा मूल मरणार, 100% मरणार. मग ते आम्ही नाराज झालो भयंकर. तर ती मुलाची आई बोलली, डॉक्टर इथले काय नाराज झाले? म्हणले, हे गोळी तुझ्या मुलाच्या पोटात गेली तरच ते मूल जगल, नाही तर जगणार नाही. ते द्या माझ्याकडे. मग मी ऑब्झर्व करत राहिलो. त्या माऊलीने ते पेस्ट तयार केले, निपल्ले लावलं आणि पाजलं आणि ते मूल जगलं. हे संशोधन कुठं हे लॅन्सेटमध्ये पब्लिश केलं. हो, हे संशोधन तुम्ही तिथे बसणं पडतं आणि बघणं पडतं काय चाललं आहे. तर मदर इज टॉप मोस्ट डॉक्टर इन द वर्ल्ड. की तुम्ही जे म्हटलात की लोक म्हणजे म्हणतात की रिसर्च संपला वगैरे वगैरे, पण काही लोकांचं असं पण आहे की रिसर्च व्हायला पण नको. कारण समजा आता कॅन्सरवर जर आजारावर उपचार निघाले तर ती जी ट्रीटमेंट आहे जी एक्सपेन्सिव्ह आहे ती चीप झाली तर बऱ्याच जणांचे जे धंदे आहेत किंवा त्यांचे बिझनेस आहेत तर पैसे त्यांना कमी होतील. म्हणून पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या गोष्टी घडू पण नाही. नाही, मुद्दा असा आहे, हे जे असतं ना, शेवटी संशोधन काम संशोधन मॅनकाइंड कसा होईल, चांगला राहील, सुखी राहील, शांतता राहील, त्याचं लाईफ वाढेल याच्यासाठीच करायचं असतं. हे बाकीच्या गोष्टी जे आहे ना, हे म्हणतात कशाला करायचं, हे तिथेच थांबतात. हो, ते पुढे जाऊच शकत नाही. हे जे म्हणतात कशाला कर संशोधन, त्यांना आंधळ झालेले आहे. दे आर ब्लाइंड आणि दे आर डेफ. ते काही पुढे करू शकतात का? आणि ते आता हे असे समाजात बोलणारे लोक फार कमी झाले. कारण आता रिसर्च पुढे चालला. आता हे रिसर्च पण हे बी व्हायला नको. इराकसारखं व्हायला कामा नाही रिसर्च. इथलं बॅलेट्स हे सगळं चाललं, किती खराब वाटतं आपल्याला. मुलं किती खराब झालं की झालं. एवढं बी रिसर्च नको. समजलं, ह्या रिसर्चमुळे लोक वैतागले आता. हे जे तुम्ही बोलता ना, ह्या रिसर्चमुळे, हे वारमध्ये जे चाललं ना, याच्यामुळे लोक म्हणतात दिस रिसर्च शुड नॉट बी देअर. समजलं तुम्हाला? किती खराब झाले आता लोक. मुलं बघा तुमचे, त्यांचे आई वडील नाही, काही नाही, रस्त्यावर येऊ राहिले. हो, आणि त्याच्यानंतर किती कॅन्सर होणार, किती इन्फेक्शन होणार, किती कुटुंब जाणार, एक घर बांधायला किती वेळ लागतो. हो, जपान अजूनपर्यंत जपान, हिरोशिमा, नागासाकी अजून उलाले, अजून मालणारीच्या म्हणजे कॅन्सर तिथे होतो. हो, अजून. त्यामुळं वार नको बस. आता 21व्या शतकामध्ये वार नको. समजलं? आपण ज्ञानभक्ती झालो, विज्ञान भक्ती झालो. आपण विज्ञानाद्वारे प्रॉब्लेम सॉल्व करा ना. समजलं तुम्हाला? ह्याच्यात आणि हे काय, हे आपण आपल्या इंडिया इज अ मदरलँड. आपण भारताला भारत माता म्हणतो. आणि भारत मात्याला तयार करायला कोण जबाबदार आहे? मदर टेरेसा, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, हे मोठे मोठे लोक जन्माला आले म्हणून भारत माता झाली. असे लोक चौकडी व्हायला पाहिजे. हो, हे असे मोठे लोक प्रत्येक ठिकाणी आलं म्हणजे वार होणारच नाही. समजलं ना? असं आहे ते. गव्हर्नमेंटनं बंद केलं WHOनं. पहिलं गॅस सोडायचे, बोटुलिझम सोडायचे, पॅरालिसिस वाचन मरून जायचे सैनिक. ते बंद केलं WHOने नाव आता. असं होतं का म्हणे? आणि वारनं फायदा किती कोणाचा झाला? नोबडी. नोबडी आहे. काय झालं? कठीण काम आहे. आणि याच्यामध्ये तू म्हणतात ते एक जण असतो की तो लावून देतो चालत, तसं झालं आहे आता. बरोबर. मग कोरोना काळ जेव्हा आला होता तेव्हा तुम्ही काय केलं? म्हणजे हे बघा काय झालं माहिती आहे का, मी जे आहे ना, मी 30 जर्नलचा वाचतो नेहमी, लॅन्सेट, BMJ आणि NEJM. याच्यासाठी मी दरवर्षी 60-70 हजार रुपये खर्च करतो. आम्ही सबस्क्रायबर आहे, मी 84 पण सबस्क्रायबर आहे. हे तुम्हाला कोणी लवकर भेटणार नाही असा सबस्क्रायबर. 3 जर्नल, दे आर लीडर्स इन द मेडिसिन. हे लीडर्स आहे मेडिसिनमधले, लॅन्सेट, BMJ, NEJM.
दर आठवड्याला 150-200 पाणी येतं प्रत्येक जर्नल. दर आठवड्याला? हो एवढं. आणि दिस इज न्यू. त्यात आपलं एक वाक्य बी येऊ शकत नाही. NHG मधलं वाक्यसुद्धा येत नाही इंडियाचं. मी आता हे तिन्ही जर्नल वाचतो, इंडियाचं येतच नाही हो. फार एखाद्या 2-4 वर्षांनी एखादा येणार, नाही तर येत नाही कोणाचं. एवढी पॉप्युलेशन. हो नाही हुशार. हुशार कशामध्ये? हां हो पैसे जमवून चालू द्या, हुशार त्यात आहे. माझा मुलगा मोठा झाला, माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, त्यात आपण टाईम गमवतो, त्यात इंटेलिजंट होतो, त्यात आपली विद्या गमवतो, त्यात सगळं श्रीमंतीचं गमवतो हो. हां कोणी आता विचार केला आहे का असा माणूस? कोणी सापडतं का? माझा शेजारचा मुलगा मोठा झाला हो. हां भेटतं कोणी? हां काय दिस वी वॉन्ट. हे विश्वाची माझे घर. ते कोरोनाच्या वेळ काय झालं, मग आम्ही ते जर्नल वाचत होतो. तर 2021ला ह्या जर्नलमध्ये सगळं कोरोनाच होतं. कोरोना पहिला याचा आला, चायनामध्ये आला. चायनामध्ये, जर्मन असं बाकी देशानं. नंतर मी ठरवलं ते वाचताना की कोरोना भारतामध्ये नक्की येणार आहे 100%. मग त्याच्यासाठी मी ठरवलं होतं की आपण कोरोनाचे पेशंट तपासायचे आणि ट्रीट करायचे. त्यावेळेस आमच्यावेळेस काय असं कोरोनाचा पेशंट आला की लय महामारी आहे. डॉक्टर लोक हे बांधायचे चराड, ते हे बांधायचे खरे, बांबू लावायचे दरवाजाला, आत कोणी यायचं नाही. हेच फॅक्ट का फॅक्ट आहे. कोणी यायचं नाही, हे खराब लोक आहे, तपासायचं नाही. पण मी सांगितलं आपण तपासणार पूर्ण. पण तुम्ही त्यात म्हणजे एक्सपर्ट, म्हणजे तो वेगळा तुमचं वेगळं असं नाही का विचार केला? नाही दिस इज अ कॅलॅमिटीज ऑन द नेशन. राष्ट्रीय कॅलॅमिटीज होती. त्या राष्ट्रीय कॅलॅमिटीला डॉक्टर सारख्यांनी सामोरं जाणं इज माय ड्युटी. समजलं ना? असं ते प्लेगच्या वेळेस समजा आपले डॉक्टर म्हणलं असतं आमची ड्युटी नाही, तर मला मिळालं असं प्लेग ना. हां सावित्रीबाईंनी म्हटलं असतं की माझी ड्युटी नाही. सावित्रीबाईंनी प्लेगचा मुलगा खांद्यावर आणला ना हडपसरला, आणि शी डाईड. माहीत तुम्हाला? शी डाईड ऑफ प्लेग. प्लेग झाला त्यावेळेस हडपसरला त्यांनी आणला खांद्यावर मुलगा, आणि ही हॅड प्लेग, आणि शी प्लेग डाऊन वारले. असे उदाहरण पाळणं तर आपण काम करायला पाहिजे की नाही? हां एकच जीवन भेटतं ना हो, दुसरं जीवन भेटत नाही काम करण्यासाठी. मग हे जीवन आपण पुढच्या जन्मी करू का? ह्याचा पुढचा जन्म आला, उद्याचा दिवस बी तुमचा नाही, आजचाच दिवस करायचा. तर ते कोरोनामध्ये नंतर असं झालं, आणि मग मी ठरलं की आपल्याला कोरोनाचे पेशंट तपासायचे. पण मला प्रिव्हेंट कसं करायचं? नवरा बायको आम्ही दोघं प्रिव्हेंट झाले पाहिजे. मग त्याच्यामध्ये ENT, अमेरिकन ENT जर्नल होतं. त्या जर्नलमध्ये त्यांनी 5,000 लोकांमध्ये प्रिव्हेंट केला होता कोरोना. तो प्रिव्हेंट कसा केला? हे कोरोना व्हायरस येणं नाकातून जातं. सर्दीपट झालं बघ कोरोना, सर्दीपट झालं कोरोना, मास्क लावायचे म्हणून, आणि नाकातून गेल्यानंतर ते मग रेस्पिरेटमध्ये जाऊन जातं. आणि याच्यामध्ये प्रोथोडिन, आयोडीनचं आहे, बेटाडीन. ते बेटाडीन जर नाकात टाकलं तर हे व्हायरस जातच नाही नाकातून, त्या सेलमध्येच किल होतं. मग आम्ही काय केलं, तिथं 5,000 लोकांना कोरोना प्रिव्हेंट झाला अमेरिकेत. हे बेटाडीन आहे नाकात टाकू. मग आम्ही सगळं बेटाडीन आणलं, ते नाकात तिघं सकाळ दुपार आम्ही दोघाला टाकायचो, आणि पेशंट आम्हाला कोरोना झाला. 3,000-3,500 पेशंट केले, आम्हाला कोरोना झाला नाही. पण त्याच्यापुढे पेशंटसाठी काय केलं? पेशंटसाठी जे आहे ना, पेशंट असते की पेशंट आला याच्या ते कोविड पॉझिटिव्ह आला की त्याच्याबरोबर 7-8 नातेवाईक यायचे. मग आम्ही काय करतो, त्या ज्याने बेटाडीन होतं त्या कंपनी म्हटलं बेटा आणून दे 200-300 बाटल्या. मग एक बाटली त्याला द्यायचो की नाकात थेंब टाकायचं अशा सगळ्याच्या बाजूला. असे 3-4 हजार लोकांना झालंच नाही कोरोना. प्रिव्हेंट झालं ना कोरोना. आणि ज्यांना मुद्दा काय होतो त्यावेळेस काय झालं, आमच्याकडे लाईन लागायचं सगळं खरे, लाईन लागायची बाहेरपर्यंत. आम्ही कोणाला चिटिंग केलं नाही, काही जे आमची ऑप्टिमम फी ती घेतली आम्ही, आणि सगळं सांगून पद्धतशीर ॲस्पिरिन सुरू केलं. नंतर नैना ड्रग आम्ही नंतर काय दिलं, बाकी सगळ्या ड्रग सुरू केल्या. मिथिलिन ब्ल्यू नवीन एक रेस्पिरेट करण्यासाठी मी जगामध्ये शोधून काढलं मिथिलिन ब्ल्यू द्यायचं म्हणून. ओके, आणि त्यांना रेस्पिरेटरी फेल्युअर कमी झालं. त्याच्यानंतर हे ज्यांना ऑक्सिजन काय होतं त्यावेळेस माहिती आहे का, पेशंट लोक नाराज होऊन जायचे, ॲडमिट करायचं, डॉक्टर साहेब मुंबईला जायचं, पैसे जास्त लागायचे, जमिनी विकल्या, हे विकल्या, सगळं खराब झालं. दॅट वॉज व्हेरी बॅड. तर त्याला ऑक्सिजन लागलं असताना आम्ही काय केलं, MIDCमध्ये ऑक्सिजन कंपनी, ऑक्सिजनवाला एक आहे देशमुख आपला, तो सांगा डॉक्टर नुसतं नाव सांगा, आम्ही घरी ऑक्सिजन देतो आणि जास्त पैसे घेणार नाही. अशा लोकांची ऑक्सिजन व्यवस्था केली आम्ही. सगळ्यांना औषधं वगैरे तयार केले. नंतर इथं गव्हर्नमेंटने दवाखाना उघडला इथं आपल्या आहे ना कोरोना, तिथं आम्ही फुकट जायचो सकाळ संध्याकाळ तपासायला, आणि सगळं सांगायचं, सगळं पद्धतशीर तपासायचं. पण आम्ही आमचं प्रिव्हेंट कशाला केलं, प्रोटीन आयोडीन नाही. हे रिसर्च व्हायला पाहिजे भारतामध्ये. हो समजलं. काही जण म्हणत होते की असं मी वाचलं होतं
की तुमच्यावर असं सांगितलं की ज्या तुम्ही रिसर्च केल्या ते कुठेतरी चोरून केल्या आहेत, नाही 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 कुठेतरी, ते दुसरं वॅक्सिन दॅट वॉज दुसरं दुसरं हा, वाईट दुसरं ते आहे. मग दॅट इज अशी जेव्हा तुम्हाला नाही बोलतात, हे तेव्हा तुम्ही बघा कसं ते विचाराल? चूप झाले ना आता लोक चूप झाले हां ते त्यांनी हे बघा वॅक्सिन कोणी चोरून गेल का हो वॅक्सिन हापकीनं तयार केलं आहे आम्ही लिहिलं आहे हापकीनं केलं हापकीनं दिलं आहे हां मुद्दा असा आहे चोरून काय करणार आहे संशोधन चोरून कसं घेतलं जाईल हो मुद्दा असा आहे जे आर्किमिडीजनं किंवा न्यूटननं काढलं त्याच्यावर पुढचं संशोधन ग्रॅव्हिटीवर संशोधन झाले की नाही पुढं मग ते म्हणणार का आर्किमिडीज तुम्ही न्यूटनचं संशोधन चोरलं म्हणून ते संशोधन होत राहतं इट इज प्रोग्रेस गोईंग ऑन हां समजलं असं का हां मग हा पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांच्या लक्षात येत नाही. नाही ते अहो लोकांसाठी संशोधन करायचं नाही पेशंटसाठी करायचं समाजाचं कल्याण कसं होईल त्याच्यासाठी आपण करायचं तुकाराम महाराज जगले का नाही ज्ञानेश्वर जगले का नाही ज्या देशामध्येच आपल्याला जन्म घेतला त्यांना एवढा त्रास झाला तर आपल्याला दापट त्रास व्हायला पाहिजे त्रास नाही झाला म्हणजे आपलं खोटं काम आहे बरोबर. समजलं ना आता तुम्ही जे रिसर्च वाचले होते तेव्हा तुम्ही एक अंदाज आला की कोरोना भारतामध्ये येऊ शकतो आणि येणार. खरं त्यामुळे मग आता तुम्ही जे आता रिसर्च वाचताय तर तुम्हाला काय वाटतं की मेडिकल फील्डमध्ये येत्या काळामध्ये अशा काय गोष्टी घडू शकतात? नाही आता घड्या असेल किंवा प्रेडिक्ट करू शकणार नाही आता व्हायरल फिवर जास्त येईल अननोन जे माहीतच नाही आपल्याला असे ताप अजून हो कोरोना पण नाही नाही आता इबोला व्हायरस एक खराब आहे की व्हायरस झाले की पेशंट मरतो रक्त पातळ असे काही व्हायरस येतील हो आता कारण मुद्दा काय झाला आहे की आपण ओरिजिनॅलिटी विसरून जाऊ राहिलो थोडा ताप आला तरी अँटीबायोटिक घ्यायचं थोडं काही त्रास झाला तर यामुळे आपलं रेजिस्टंट पॉवर कमी होऊ राहिलं रेजिस्टंट पॉवर कमी झाल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन जास्त होणार व्हायरल इन्फेक्ट झालं की व्हायरल म्युटेट जास्त होईल व्हायरल आर एन एचा तो सेन्सिटिव्ह असतो डी एन ए तो म्युटेट होतो म्युटेट झालं की ते व्हायरस कंट्रोल होणार नाही आणि असं होणार आता जग हे किती थांबणार हे बघा 10 वर्षापूर्वी एवढं टेम्परेचर होतं का आता टेम्परेचर काय याचा विचार का नाही करत आपण मे महिन्यात पाऊस पडत होता का आता का पडतो पाऊस फ्री महिना हां आता विचार केला जात नाही हो याला वी आर रिस्पॉन्सिबल असं आहे कोणी आता हातावर भाकरी टाकून चुलीवर भाकरी करायला काय बॅकवर्डमध्ये करतील आपल्याला हे काय करायचं म्हणजे आदिवासी लोकही म्हणतील आणि तिच्यातच मजा आहे जास्त हो समजलं ना गॅस ना रेडिएशन ना काहीतरी रेडिएशन हे होणार ना हे बल्ब लाईट वगैरे रेडिएशन आहे शेवटी इट इज अ रेडिएशन हे होता कामा नाही ना मग आणि पाहिजे तेवढंच वापरा हो आपण अननेसरी जास्त गोष्टी वापरू आलो समजलं ना कोण आहे आता मुद्दा काय आहे आता डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या जगात का वाढू राहिलं आहे भूक लागायची वाटच नाही वाट पाहतो भूक लागायची 2 वाजले लंचावर कोणाला असतं हो वाट पाहत लंचावर इज इट अ फिक्स की 2 वाजता लंचावर व्हायला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला जेवण भेटतं दॅट इज रॉंग ज्याला भूक लागली त्यांना जाऊन जेवायचं लंचवर इज रॉंग ना मग सकाळी एकाच वेळी भूक लागेल का सगळ्याला हां सगळ्या स्टाफला 1-1.5 वाजता भूक लागेल इज अ न्यू कन्सेप्ट हां लंचवर कसं समजलं तुम्हाला लंचवर कशाला पाहिजे हो हां कसं काय हां असं सगळं आणि प्रत्येक इंडस्ट्रीना डेव्हलप करायला पाहिजे हेल्थ कशी राहील हेल्थ बेनिफिट कसं राहील किती लोक एक्झरसाईज हे बघा सूर्य उगवल्यानंतर जो झोपतो त्याचं तोंड पाहू नये आमच्या आजच्या वडिलांनी सांगितले सूर्य उगवल्यानंतर जो झोपेल राहतो त्याचं तोंड पाहू नये समजलं तुम्हाला तर आता कोणी सुरुवात उठतेत का हो 10 वाजले अजून 2 तासामध्ये आम्हाला झोपायला असं दिस व्हेरी बॅड सूर्य म्हणजे रात्री झोप डार्कनेसमध्ये मेलॅटोनिन तयार होतं जवळ अंधार पडतो ना त्यावेळेबरोबर मेलॅटोनिन तयार होते आणि मेलॅटोनिनला झोप येते तुम्ही जर त्या उजाड्यात झोपले तर मेलॅटोनिन येत नाही तुम्हाला साऊंड स्लीप झाकत नाही ब्रेन चांगला होणार नाही समजलं इथे आल्यानंतर काय व्हायचं की दर आठवड्यात 5-6 लोक हायपोथायरॉईडचे थायरॉईड कमी झालं मग हे थायरॉईड वाढलं का याच्यावर संशोधन केलं की आमच्या OPD येणाऱ्या पेशंटचं आम्ही TSH केलं तर 5.5 असं जास्त असतं आणि त्या थायरॉईड परऑक्सिडेज अँटीबॉडीसुद्धा वाढलेलं होतं मग ही अँटीबॉडी का वाढतात याच वेळेस आदिवासी लोक आले आदिवासी हायपोथायरॉईड नाही कमी 1000 लोक आम्ही ट्रीट केले नो आदिवासी हायपोथायरॉईड आणि इथे रोज 4 एक पेशंट तरी यायचा हायपोथायरॉईडचा मग याचं कारण काय आदिवासी लोक खडे मीठ खातात आणि आपण आयोडिनेटेड सॉल्ट खातो हे आयोडिनेटेड आता हे आयोडीन आहे इनऑर्गॅनिक आयोडीन आहे हे इनऑर्गॅनिक आयोडीन इज अँटीजेनिक आणि अँटीजेन थायरॉईड परऑक्साईड थायरॉईड ग्लँडमध्ये कंबाईन होतं आणि अँटीबॉडी होतं आणि थायरॉईड डॅमेज करतात आता आदिवासी लोक आहे ऑर्गॅनिक आयोडीन खातात समुद्रातून आलेलं डायरेक्ट ते नॅचरल आयोडीन आहे त्याला अँटीबॉडी तयार होत नाही त्यामुळे त्यांना हायपोथायरॉईड होत नाही
हे रिसर्च इंटरनॅशनल पब्लिश झालं. त्याच्यानंतर फ्लो इथे काय झालं, एक दिवस एक बाई आली, तिच्या 2 मुली आल्या, 2 मुली मोठ्या मोठ्या मुली 17-18 घेऊन. पण डॉक्टर ह्या मुली शाळेत जात नाही. मला का नाही जात शाळेत कॉलेजमध्ये? ते दात खराब झाले म्हणे. तर दात पाहिले फ्लोरोसिस येलो कलर टी झाले ते. मग कोणत्या गावचं कोंडी होती इथं विलेज. मग त्या गावात गेलो आम्ही. कोंडीत गेल्यानंतर 90 मुलांना हे फ्लोरोसिस होतं. काही ना पाठ दुखते, सांधे दुखते. कारण पाठ दुखणं, सांधे दुखणं रिव्हर्स आहे, पण दाताचं फ्लोरोसिस रिव्हर्स होत नाही. मग आम्ही शोधून काढलं की तिथे एक विहीर होती 150 फूट 150-200 फूट होती. त्या विहिरीमध्ये फ्लोराईड कंटेंट जास्त होतं आणि तेच पाणी प्यायचे. मग ती विहीर बंद केली. नंतर MIDCचं पाणी दिलं, फ्लोराईड बंद झालं त्याने. दिस सिम्पल थिंग समजलं. दॅट इज व्हेरी. नंतर काय झालं, एका दिवशी एक बाई आली घेऊन सासऱ्याला. म्हणजे काय मला वाटलं सासऱ्याला तपासायला नाही आणलं म्हणे. याने जे काही FD काढले ते विसरून गेले, कुठं ठेवले FD. हां, मग विसरून गेले. मग म्हणे याची आई पण अशीच होती, याची बहीण ती पण तशीच आहे. मग सगळ्या लोकांना बोलवलं आम्ही जेव्हा. मग त्याच्यामध्ये स्टडी केला तर सगळ्यांना डिमेन्शिया होता. हो, आता डिमेन्शिया म्हणजे अल्झायमर. तर अल्झायमरला काही ट्रीटमेंट नाही. मग त्याच्यावर आम्ही स्टडी केला कम्प्लीट. मग मेमरी का होते, मेमरीमध्ये हिपोकॅम्पस नावाचा ब्रेनमध्ये एक ब्रेन आहे छोटा. ते हिपोकॅम्पसमध्ये ॲसिटिलकोलिन सिक्रेट होतं. ॲसिटिलकोलिन मेमरी रिटर्न होते आणि ॲसिटिलकोलिन कोलिन एस्टेट डॅमेज करतं आणि त्यामुळे मेमरी कमी होते, नेक्रोसिस होतं सगळं. आता आमचं मत काय होतं की तो म्हणजे अल्झायमर कधी डायग्नोज होतो, CT स्कॅन केल्यानंतर ते कंप्लीट डिस्ट्रक्ट झालं तेव्हा त्याच्या अगोदर डायग्नोज व्हायला पाहिजे, तर ट्रीट करू शकतो ना आपण. मग त्याच्यावर आम्ही शोधून काढलं की RBCमध्ये कोलिन एस्टेज, ब्रेनमध्ये कोलिन एस्टेज वाढलं की ॲसिटिलकोलिन डिस्ट्रॉय होतं. पण ब्रेनमधलं कोलिन एस्टेज जगात होत नाही अनालिसिस. मग त्याचं आम्ही काय करायचं, मग स्टडी केला. मग RBC कोलिन एस्टेज, RBC कोलिन एस्टेज इक्वल टू द ब्रेन कोलिन एस्टेज. मग RBC कोलिन एस्टेज केले ह्या लोकांचं. मग काही लोकांमध्ये कोलिन एस्टेज वाढले. त्याच्यामुळे वाढल्यानंतर अँटी कोलिन एस्टेज दिलं, डोनर दिलं, तर मेमरी आली, सगळं झालं, चांगलं झालं लोक. नंतर जे काय ज्याच्यामध्ये कोलिन एस्टेज लो झालं त्याला मेकामायलिन दिलं, डाप अगोनिस्ट, आणि त्यानंसुद्धा मेमरी आली. म्हणजे असं हे इथले जे संशोधन आहे, इथले काय प्रॉब्लेम ते करून संशोधन केलं हो. त्यामुळं आजचे जे म्हणते संशोधनाला पैसा लागतो, संशोधनाला ब्रेन लागतो, इंटेलिजंट लागतं आणि स्टडी लागते. तुम्हाला ज्ञान त्या विषयावर पक्कं पाहिजे, तरच संशोधन होत नाही. आणि मुद्दा असा आहे, शेवटी मी सांगतो की मित्रो, मी संशोधन का असं केलं? ह्या देशामध्ये भारत मातेच्या जमिनीवर जन्म घेतल्यानंतर तुम्हाला मराठीच्या अगोदर सांगता आलं पाहिजे, या देशासाठी 2 वाक्य तरी मी काय केलं. हां, समजलं. आणि मुद्दा असा आहे की इथलं काही काम करा, तर जीवन असे जगावे की मृत्यूलाही दुःख यावे. मी असं जीवन जगू राहिलो की मृत्यूसुद्धा म्हणेल, एवढ्या सायंटिस्टला, एवढ्या चांगल्या माणसाला मी निवडून राहिलो, दुःख होईल का नाही? आणि शेवटी इतकं काम करायचं ह्या भारत मातेसाठी की तुमचं ध्येय स्वीकारण्यासाठी भारत मातेने तिरंगा पदर पसरवला. हां, तर आजचा जो एपिसोड आहे तो बघणाऱ्या त्या व्यक्तीला अंगावर शहारे येतील. हां. जे तुम्ही सगळ्या ज्या घटना सांगितल्या, खाटवर बसून खाट बाजूला मांडून हो. तुम्ही केलं, अरे पण परत कसं जगायला पाहिजे आणि कसं मरायला पाहिजे, खरं खरं हे सगळ्या प्रश्नाची उत्तर ह्या पॉडकास्ट मधून आपल्या जे ऑडियन्स बघणार आहे खरं. त्यांना नक्की भेटतील. आणि तो रिसर्चचा तुम्ही जे खंत सांगितली, तर ह्यात बघणाऱ्यामधून एक तरी व्यक्ती आहे त्याच्या माइंडमध्ये परिवर्तन होऊन खरं तो खरं तुमचं जीवन जो आहे त्याला तो रेप्लिकेट करायचा प्रयत्न करत खरं त्याच्या खरं पद्धतीने. दॅट इज अवर एम. आणि तो एम आहे आणि तसंच व्हावं अशी आम्ही इच्छा करतो. खरं. परत सर धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आमच्या Thank you. चॅनलवर आला, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि हा जो तुमचा रिसर्च आहे तो जगासमोर मांडायला तुम्ही आम्हाला म्हणजे हेल्प केली. की Okay. तुमचं काम जास्तीत जास्त जणांपर्यंत आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. आणि थँक्यू सर पुन्हा एकदा. ओके, थँक्यू.